त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना आपण बाळ जिथे असेल तिथून ते शोधू आणि कसपटे कुटुंबियांकडे देऊ असं सांगितलेलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैष्णवी हगवणे यांचं बाळ आता त्यांच्या आई वडिलांकडे देण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रुपाली पाटील आहेत आणि बाळाची आई आहे, आजी आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाळ त्यांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे। अज्ञात व्यक्तीने हे बाळ दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर नेमकं काय झालं, अज्ञात व्यक्तीने सगळं बाळ दिलं, काय झालं, तुम्ही घ्यायला गेले होते? अज्ञात व्यक्तीने कॉल करून आम्हाला बाणेर हवेला बोलवलं आणि आमच्या बाळा ताब्यात दिलं आणि ते निघून गेले। तुम्ही कालपासून बाळ शोधत होते हो, पण ते बाळ आम्हाला जिथं हे होतं ते तिथं नव्हतंच। ते एका अज्ञात व्यक्तीने कुणाला सांगू नका याच्यावर केलं, बाणेरच्या हवेवर आमच्या ताब्यात दिलं आणि ते निघून गेले। बाळाचे बाळ तेव्हा कुठल्या याच्यामध्ये नाही, बाळ असं थोडं गुंगीत होतं, पण ते केल्यानंतर ते फ्रेश झालं। आपण जर पाहिलं बाळ ताब्यात दिलं हो, मुळामध्ये बाळ हगवण्यांच्या नातेवाईकाकडे होतं। एक लक्षात घ्या, त्या नातेवाईकांकडे कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता। खरा अधिकार कसपटे दादांचा आजोबा म्हणून होता आणि ते सुरक्षित राहण्यासाठी बाळ त्यांच्याकडे पोहोचवण्यात आलेलं। बाळ सोपवण्यात आलेलं आहे। आपण आनंद झालाय, बाळ मिळालं, मला आनंद झालाय। हा, मग ते बाळ आमच्या भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं। मग ह्या ताई होत्या इथे, ताई बाळाला नेण्यासाठी झाल्या होत्या, मला स्वतः घेऊन जाणार होत्या बाळाला घेऊन जायला, पण त्यावेळेस आमच्या भावांनी इकडनं बाळ घेऊन आलं। बाळ हातात मिळालं, आम्ही आनंदात आहे। हा हो, बाळाच्या रूपाने वैष्णवीलाच बघतो आणि वैष्णवी म्हणूनच मी त्या बाळाला पूर्ण कायम सांभाळ करणारच। नाही, मला कोणाचा फोन नाही आला आणि कोणाचं काय नाही आलं, मला फोन नाही आला, काय नाही। बाळ कुठं होतं काय नाही, आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं। बाळ खराब झालेलं आहे। हा, आरोपीला अटक व्हावी। आता बाळ मिळालं, जसं हे दादांच्या ह्याच्यात काम झालं तसं आरोपी सुद्धा त्यांनी हे पकडून द्यावे। पाठपुरावा सगळा तुमचा सुरू होता। आपण जर पाहिलं तर आता बाळ पण घेऊन आले, गेले 2 दिवस तुम्ही मागणी करत होता बाळाची। हा, बाळाची मागणी करीत होतो, बाळ मिळालं, आम्हाला सगळ्यांना आनंद झाला। आता आरोपीला शोधायचं काम महत्वाचं डिपार्टमेंटचं आणि त्यांनी ते केलं पाहिजे। या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या लाडक्या बहिणीला आता न्याय देण्याचं काम अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे। कारण आपण फक्त लाडकी बहीण म्हणून उपयोग नाही, तर तिच्या सुरक्षेची पण काळजी आता घेतली पाहिजे या सगळ्यांनी। आणि गृहमंत्री म्हणून फडणवीसांची ही जबाबदारी आहे की लवकरात लवकर ह्या आरोपीला अटक व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। ही आमची जास्त शिक्षा व्हावी मागणी। हो, जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। आमचं बाळ आम्हाला मिळालं, फार आनंद झालाय, पण आरोपीला सोडायचं नाही, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। आज आमची मुलगी ती सगळ्यांची मुलगी आहे, ती एवढंच आमचं मागणं आहे बस। नाही, आमचं बाळ मिळालं यात आम्हाला आनंद आहे बस। नाही ते सांगितलं, आमच्या दिराने सांगितलं। पाहिलं तर बाळाचा मोठी जबाबदारी जी आहे ती तुमच्या देण्यात आलेली होती, ती पार पाडली म्हणण्यापेक्षा एक तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारे हगवणे कुटुंबियांच्या पाठीशी नाही। जी काही कायदेशीर कारवाई आहे ती त्यांच्यावर होणारच आहे आणि याच्यासाठी दादांनी सकाळी आम्हाला सांगितलं होतं की जाऊन कसपटे फॅमिलीला भेटा। त्या पद्धतीने आम्ही आलेलो आहोत, बाळ आलेलं आहे, परंतु आता आरोपींची पुढची शिक्षा हे पण आमच्यासाठी मुख्य ध्येय आहे। पण याच्यात पाठपुरावा सध्या सुरू आहे, टीका होतीये की पक्ष पाठीशी घालतो? पक्ष अजिबात कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालत नाही। हगवणे कुटुंबियांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा अजिबात नाही। पक्षात काम करत असताना अनेक लोक अनेक कार्यक्रमांना आमंत्रण देत असतात, त्या पद्धतीनं नेते जात असतात, याचा अर्थ त्यांच्या पाठीशी आहेत असं कोणी समजायचं कारण नाही। आपण जर पाहिलं तर जे आरोपी आहेत, आरोपींना अटक व्हावी अशी मागणी जी आहे ती आता करण्यात येते। कॅमेरा सुमित भोसले, सागर, साम टीव्ही। तर आपण पाहू शकतोय वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्यानंतर कुठेतरी समाधान कुटुंबियांच्या चेहऱ्यावर दिसतंय।
वैष्णवीचं बाळ आजी आजोबांकडे सोपवण्यात आलेलं आहे. बाळ एका अज्ञातानं आमच्या ताब्यात दिलं असं वैष्णवीच्या काकांकडून सांगण्यात आलंय. बाणेरला एका अज्ञातानं हे बाळ आमच्याकडे सोपवलं. सध्या हे बाळ आजोबांकडे सुपूर्त करण्यात आलेलं आहे. आजी आजोबांकडे सोपवण्यात आलेलं आहे. बाणेरला एका अज्ञातानं रस्त्यावर हे बाळ आणून दिलं. या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं. राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. अजित पवार यांच्याकडून देखील हे स्पष्ट करण्यात आलं आहे की हगवणे कुटुंबियांसोबत त्यांचा काहीही एक संबंध नाही. योग्य ती कायदेशीर कारवाई या संदर्भात करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे सध्याची ही ताजी अपडेट आहे. आपण ही दृश्य पाहू शकताय. वैष्णवीचं बाळ हे तिच्या कुटुंबियांकडे, तिच्या पालकांकडे सोपवल्यानंतर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जातंय. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 9 महिन्यांचं बाळ हे आजोबांना मिळालेलं आहे. कसपटे कुटुंबियांकडे हे बाळ सोपवण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता हगवणे कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी देखील वैष्णवीच्या कुटुंबियांकडून करण्यात येते. या प्रकरणाबाबत महाराष्ट्रभर आपण संतापाची लाट पाहतोय. आणि आताची ही अपडेट आहे. बाणेरला एका अज्ञाताकडून वैष्णवीचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलंय. या पुढे घेता इथे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वैष्णवीला न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. नको 2 मिनिट. या पुढे घेता इथे. आपण पाहू शकतोय हे बाळ ताब्यात आल्यानंतर वैष्णवीच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर कुठेतरी समाधान दिसतंय. या बाळाचा आपण नीट सांभाळ करू असं देखील वैष्णवीच्या वडिलांनी मगाशीच सांगितलं. माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं देखील सांगण्यात आलं की आमच्या वैष्णवीला न्याय मिळावा, या बाळाची जबाबदारी आम्ही घेतो. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी सागर आव्हाड आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. सध्या तिकडची काय परिस्थिती आहे, कुटुंबियांचं काय म्हणणं आहे? नक्की आपण जर पाहिलं तर वैष्णवीच्या घरी आपण आत्ता आहोत आणि या ठिकाणी बाळ जे आहे ते आत्ता आणण्यात आलेलं आहे आणि बाळाची साठी सर्व हे कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आहे. 16 तारखेपासून बाळ जे आहे ते गायब झालेलं होतं आणि आत्ता हे बाळ वैशाली नागवडे असतील, रुपाली पाटील असतील यांच्या उपस्थितीमध्ये हे बाळ कसपटे यांच्या स्वाधीन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. बाळ आणण्यासाठी या ठिकाणी त्यांचे चुलते आहेत ते गेलेले होते. त्याचबरोबर वैष्णवीचा भाऊ जो आहे तोही गेलेला होता आणि त्यांची मागणी अशी आहे की वैष्णवीच्या बाळालाही न्याय मिळाला पाहिजे, वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर आता कसपटे कुटुंबीय जे आहे ते सर्व या ठिकाणी आता जमलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकंदरीतच बाळ कधी मिळेल याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. बाळ कधी मिळेल याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. तुम्ही बाळ आणण्यासाठी गेलेला होतात, बाळ मिळाले. काय झालं, कसा प्रवास होता बाळात?
आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बाळाचे आजोबा आहेत. कसा सगळा प्रवास होता, कुठं होतं बाळ आणि काय सांगा? बाळ कुठं होते मला नाही सांगते. पण आता मिळाले. मिळाले. काय झालं पाहिजे आरोपीला? त्यांना फाशीच व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनाच व्हायला पाहिजे अख्ख्या घरात. बाकीचं दुसरं काय म्हणजे आमच्या पोरीला त्याचा न्याय मिळायला पाहिजे. न्याय मिळायला पाहिजे. पहिलं तर मीडियाचा आभार मानतो मी की बाळ सुखरूप पोचलंय आणि गुन्हेगारांना सजा झाली पाहिजे. गुन्हेगारांना सजा मिळाली पाहिजे असं या ठिकाणी या फॅमिलीचं म्हणणं आहे. बाळासाठी तुम्ही गेलेले होते, बाळ मिळाले, गेले 5-6 दिवस सगळे प्रयत्न बाळासाठी सुरू होते.